अशी शुद्ध भावना आहे की सत्यमेव जयते। माझा लढा कोकाटेंच्या विरोधात नाही, आमचं वैयक्तिक वैर नाही, परंतु ही तत्वांची लढाई होती, कायद्याची लढाई होती। आणि एक विधिज्ञ म्हणून मला अभिमान वाटतो की खरोखर न्याय जिवंत आहे आणि कायद्याची लढाई कायद्यानुसार लढली असता न्याय मिळतो। कोर्टाने पोलिसांना काही निर्देश दिलेत का की कधीपर्यंत अटक करावी? कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की त्वरित अटक करण्यात यावी। त्वरितचा अर्थ त्वरित। सर, यामध्ये नक्की त्यांच्यावर आरोप काय ठेवण्यात आलेले? आरोप असे ठेवण्यात आलेले आहेत की मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका या आर्थिक दुर्बल गटातील त्यांनी घेतल्या, जेव्हा की ते आर्थिक दुर्बल गटात नव्हते, त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा हा सिद्ध झालेला आहे। आणि तो सिद्ध झालेला असल्यामुळे त्यात शिक्षा झालेली आहे आणि शिक्षा झालेली असल्यामुळे अटक क्रमप्राप्त आहे। आणि शिक्षा कन्फर्म झालेली असल्यामुळे आमदारकी रद्द होणे आणि अटक होणे या आता कायद्याच्या फक्त औपचारिक बाबी शिल्लक आहेत। आता याच्यात कोणतीही म्हणजे होईल अथवा न होणार अशी अनिश्चितता बाकी राहिलेली नाही। मी काही तासांपूर्वीच आपल्याला आश्वासित केलं होतं की काही तासांचाच हा प्रश्न आहे आणि त्यानुसार हे संपलेलं आहे। यात मी दिघोळे साहेबांच्या कन्या अंजली यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खऱ्या अर्थाने एवढ्या वर्षांचा या सगळ्या दरम्यान निकाल लागलेला आहे। प्रतिनिधी कायद्या अन्वये 2 वर्षांची शिक्षा जर झाली असेल तर त्वरित आमदारकी रद्द होते। त्यानुसार आमदारकी रद्द होणे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे क्रमप्राप्त आहे। आता मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे लॉ अँड ज्युडिशरी आहे, मुख्यमंत्री महोदय न्यायप्रिय आहेत। तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मी आवाहन करतो, नम्र आवाहन करतो की आता तरी कमीत कमी आता तरी राजीनामा घ्यावा व कायद्याचे राज्य आहे याची प्रचिती देण्यात यावी। याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून लढत होतात, आजचा हा निकाल आलेला आहे। या निकालानंतर माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत। त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत। त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत। कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे। पुढची प्रक्रिया काय असेल सर? कोर्टाने या ठिकाणी स्पष्ट म्हटलं की कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, मग तो कोणीही असो। असं आहे की कोकाटे साहेबांच्या माझे वकील मित्रांनी नमूद केलं की हे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, त्यामुळे न्यायालयाने याचा विचार करावा। तर न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की कायद्यापुढे सर्व लोक समान आहेत, मग तो सामान्य नागरिक असो, मंत्री असो अथवा कोणत्याही व्यवसायामधला नागरिक असो। तर एक अतिशय चांगला संदेश समाजाला आज दिला गेलेला आहे। या सर्व कामामध्ये अतिशय जो लढा दिला आहे तो दिघोळे साहेबांच्या कन्या ॲडव्होकेट अंजली दिघोळे यांच्या बघा, आता न्यायालयापुढे असं म्हणण्यात आलं की कोकाटे साहेब रुग्णालयात दाखल आहेत, परंतु हे सबमिशन करताना कोणताही कागदोपत्री पुरावा देण्यात आला नाही। आणि त्याच वेळेस न्यायालयाच्या निर्देशनास पब्लिक प्रॉसिक्युटर यांनी लक्षात आणून दिलं की कॅबिनेट मीटिंग झालेली आहे, त्यात कोकाटे साहेब होते, नगरपालिकांच्या रॅलीमध्ये होते आणि आता मंत्रालयात आहेत, मुंबईत आहेत, त्यामुळे तब्येत खराब असण्याची जी लंगडी सबब आहे ती न्यायालयाने अमान्य केलेली आहे आणि शेवटी कायद्याची प्रक्रिया पार पडलेली आहे। पुढची प्रक्रिया काय असेल? पुढची प्रक्रिया अटक आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनने अटक करणे आणि कारागृहात रवानगी करणे ही कायद्याची प्रक्रिया आहे। त्यांच्या अंतर्की संदर्भामध्ये नेमकं काय अनेक दिवसांपासून तुम्ही या काय वाटतंय तुम्हाला? एकूणच त्यांनी सुरुवात केली, मी माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रक्रिया पूर्णत्वास नेऊ शकले आणि न्यायाच्या निवाड्यापर्यंत मी पोहोचू शकले, ही याबद्दल मला खूप समाधान आहे। इतक्या वर्षाची लढाई होती, आता निकाल लागलेला आहे, काय यावेळी जर खरंच स्वतः दिघोळे साहेब असते
तर त्यांना खूपच समाधान झालं असतं. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. हा राजकीय आरोप आहे असं कोकटेंकडनं या आधी सांगण्यात आलेलं होतं की माझे त्यांचे राजकीय वैर होते म्हणून न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा झालेल्या असल्यामुळे याला कुठेही राजकीय आरोप असं म्हणू शकत नाही. पूर्ण 30 वर्षांच्या लढाईनंतर हा निर्णय आलेला आहे, तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसं म्हणू शकता तुम्ही? ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ही शिक्षा झालेली आहे. कोकाटेंच्या बंधूंसंदर्भात काय निर्णय झालाय का? दोघांच्याही विरोधात शिक्षेचा निर्णय झालेला आहे. कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही कन्व्हिक्टेड आहेत. आता दोघांच्या विरोधात झालंय का? दोघांनाही. मॅडम, दिगोळे साहेबांचे प्रकरण समोर आणलं होतं, कोणत्या साली आणलं होतं समोर, काय तक्रार केली होती दिगोळे साहेबांनी? दिगोळे साहेबांनी ही सदनिका आर्थिक दुर्बल घटकात नसताना देखील आर्थिक दुर्बल घटकातल्या सदनिका घेण्याबद्दल त्यांना जी माहिती मिळाली त्याबद्दल जी ULC कडे तक्रार केलेली होती 96 साली, त्या अनुषंगाने हा खटला चालला. या सर्व याच्यात माझे जे या पूर्ण कायद्याच्या लढाईमध्ये ज्यांनी मदत केली आहे ते विधिज्ञ ॲडव्होकेट सर इकडे या ना. आज कल जो सेशन कोर्ट में रिजल्ट लगा था उसके मुताबिक कोकाटे जी की सज़ा ये कायम की गई थी, तो आज उस सेशन कोर्ट के निर्णय के अनुसार जो ट्रायल कोर्ट था उन्होंने कोर्ट अपने फैसले में कोकाटे जी के लिए वारंट इशू किया हुआ है. तो मैम ये भी उनके वकील ने भी एग्रीमेंट की कि वो हॉस्पिटल में बीमार है इसलिए वो आ नहीं सके, उसको लेकर क्या हाँ, जब कोर्ट फैसला सुना रहा था तो आधा फैसला सुनाने के बाद अचानक कोकाटे जी के वकील खड़े होके बोले कि आज वो बीमार है और एडमिट है, लेकिन उसके लिए वो कोई भी प्रूफ नहीं दे पाए, इसलिए कोर्ट ने वो उनका कहना एक्सेप्ट नहीं किया. उनके वकील का ये भी कहना था कि वो आपके वकील ने ये भी कहा कि वो अधिवेशन में थे, सब जगह दिखाई दे रहे थे, तो अचानक से बीमार कैसे हुए, कोर्ट ने उसकी भी तहकीकात करने की जांच भी है, पुलिस का भी है. ये बात सच है कि आज तक हर मीटिंग में, हर कामकाज में वो मसरूफ रहे, और इतना होते हुए अचानक आज फैसला सुनाते हुए वो बीमार कैसे हुए वो उन्हीं को पता. तो कोर्ट ने क्या आदेश दिए, सरकार और पॉलिटिशियन को क्या आदेश दिए गए? उनके लिए नॉन अवेलेबल वारंट इशू किया गया है और आज तुरंत उनको गिरफ्तार किया जाए ऐसे आदेश पारित किए हैं. मैम आपका नाम क्या है?